मी तर सांगतो, मी 5 स्टार देईन यायला. तुम्ही जर फॅमिली सोबत इथे प्लॅन करायचा आहे तुम्हाला, तर नक्की माशपी हॉटेल अँड रिसॉर्टला तुम्ही व्हिजिट द्या. प्रत्येक फ्लोअरवर रूम आहे 4-4 आणि हा आहे रिसेप्शन एरिया. ऑफिसच्या मीटिंग देखील करता येतील, कुठले मोठे मोठे सेलिब्रेशन असेल ते देखील इथे केली जातील. याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती तुम्हाला रिसेप्शनवर मिळेल किंवा तुम्ही ऍडव्हान्स मध्ये त्यांना कॉल करून याच्याबद्दल विचारू शकता. मॉर्निंगला देखील येऊ शकता आणि संध्याकाळी देखील मस्त बसायला सेटिंग वगैरे बाकडे वगैरे टाकलेले आहेत. तर हे छोटंसं गार्डन आहे आणि होतो ते आंब्याचं झाड, ते बघा त्यांनी तोडलं नाही, त्याच्यातूनच त्यांनी बाकीचं सगळं जे टेरेस त्याचं तयार केलं आणि हे पूर्ण आंब्याचं झाड आहे वरती आणि हा बुंदा आहे त्याचा, मस्त आहे. हॅलो एव्हरीवन, तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वरती. आणि आज आम्ही फीडबॅक देणार आहोत माशपी रिसॉर्ट येथे. माशपी रिसॉर्ट येथे आम्ही स्टे केलेला होता. आमचा जो गोवाची ट्रिप होती तिथे आम्ही आता आय थिंक 4 डेज साठी स्टे केलेला होता माशपी हॉटेल आणि रिसॉर्ट. तर त्याच्याबद्दलच फीडबॅक देणार आहे, रिव्ह्यू देणार आहे. माशपी हॉटेल अँड रिसॉर्ट जे आहे ते नॉर्थ गोवामध्ये आहे. कांदलिम म्हणतात. तर या एरियामध्ये आहे आणि इझिली ऍक्सेसेबल आहे मेन रोड पासून. म्हणजे तुम्ही जर आलात, जर तुम्हाला इथे राहायचं आहे तर हे लोकेशन जे आहे ते रॅडिसन हॉटेल पासून खूप जवळ अंतरावर आहे आणि मला वाटते वॉकेबल, मेन रोड पासून वॉकेबल डिस्टन्स आहे याचं. आणि चला तुम्हाला दाखवतो आता माशपी रिसॉर्ट आतून कसं आहे, बाहेरून कसं आहे. तर हा बाहेरून जो आहे त्याचं तुम्हाला, तुम्ही वॉकिंग डिस्टन्सने आला तर हा बाहेरून तुम्हाला हा बोर्ड दिसेल की माशपी रिसॉर्ट हॉटेल रिसॉर्ट इझिली ऍक्सेसिबल आहे. कोणाला विचार, बाहेर बोर्ड देखील लागलेला आहे माशपी रिसॉर्ट कुठे आहे ते. तर हे आहे त्याचं मेन एंट्रन्स. तर चला, तर हा आहे एंट्रन्स गेट आणि इथे आहे, तिथे सिक्युरिटीचं केबिन आहे. 24 तास सिक्युरिटी सर्व्हिसेस असतात. यांची डे शिफ्ट असेल, नाईट शिफ्टला दुसरं सिक्युरिटी असतं. तिथे सिक्युरिटीचं केबिन आहे एंट्रन्सलाच. त्याच्यानंतर एंटर केल्या तुमच्या लेफ्ट हँड साईडलाच रिसेप्शन आहे. स्ट्रेट या, इथे रिसेप्शन बघायला मिळेल. आणि हा सगळा जो आहे तो इथे पार्किंग करू शकतो. पुढे देखील पार्किंग आहे आणि यांच्या बॅक साईडला देखील मोठी पार्किंगचा एरिया दिलेला आहे तिकडे. तर रिसॉर्टमध्ये अशा 3 बिल्डिंग्स आहेत. 3 बिल्डिंग्स मध्ये प्रत्येक फ्लोअरवर रूम आहे 4-4 आणि हा आहे रिसेप्शनचा एरिया. हा आहे रिसेप्शनचा एरिया. इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचे जे बुकिंग वगैरे आहे ते कन्फर्म करून घ्यायचं आहे. आधी बुकिंग केलेली असेल तर त्याचं देखील इथे येऊन बुकिंग नंबर वगैरे सगळं सांगून तुम्हाला इथून रूम्स वगैरे जे आहेत ते अलॉट केली जातील. रिसेप्शनचा हा एरिया आहे. हे देखील 24 तास तुम्हाला रिसेप्शन अवेलेबल असतं. डे शिफ्ट आहे, नाईट शिफ्ट मध्ये आहे, तर 24 तास तुम्हाला रिसेप्शन मिळेल आणि इथून तुम्हाला रूम सगळे अलॉट केले जातील. 3 फ्लोर आहे ना, 3 फ्लोअरची बिल्डिंग आहे. 3 बिल्डिंग आहे ना, हा 3 बिल्डिंग आहे, 3 फ्लोर आहेत. प्रत्येक फ्लोअरवर 4-4 रूम आहेत. तर चला, आतमध्ये जे रूम्स वगैरे आहेत त्याचा आम्ही एक वेगळा ब्लॉग बनवलेला आहे तो आमच्या चॅनलवरतीचा. गोवा डे 1 या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण रूम टूर बघायला मिळेल. अक्षयने तो रूम टूर केलेला आहे. त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये तुम्हाला रूम कशा आहेत, आतून वगैरे काय फॅसिलिटी ते सगळं बघायला मिळतील. मी तुम्हाला इथला फक्त एरिया जो आहे या रिसॉर्टचा एरिया तो दाखवतोय. तर हे 3 ब्लॉक आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये 3 फ्लोर आहेत आणि एका ब्लॉकमध्ये एका फ्लोअरवर 4 रूम आहेत. आणि हा जो मोठा हॉल दिसतोय हा पार्टी हॉल आहे. ऑफिसच्या मीटिंग्स वगैरे असतात तर त्या इथे भरवू शकतो आपण, इथेच अटेंड केले जातात. हा मोठा पार्टी हॉल आहे. इथे फंक्शन्स देखील करता येतील, ऑफिसच्या मीटिंग देखील करता येतील, कुठले मोठे मोठे सेलिब्रेशन असेल ते देखील इथे केली जातील. याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती तुम्हाला रिसेप्शनवर मिळेल किंवा तुम्ही ऍडव्हान्स मध्ये त्यांना कॉल करून याच्याबद्दल विचारू शकता. तर ह्या पार्टी हॉल म्हणून तुम्ही इथे एखादं फंक्शन पण अरेंज करू, छोटेसं असतं रिंग सेरेमनी वगैरे वगैरे, ते असे फंक्शन तुम्ही ते करू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला हॉटेल रिसॉर्टला कॉल करायचा आहे रिसेप्शनवरती. ते तुम्हाला याच्याबद्दल जास्त डिटेल्स देऊ शकतील. त्याच्यानंतर या तिथे बाहेरच पार्टी हॉलच्या पुढे जो आहे तो छोटासा जे गार्डन एरिया आहे, इथे तुम्ही मॉर्निंगला देखील येऊ शकता आणि संध्याकाळी देखील मस्त बसायला सेटिंग वगैरे बाकडे वगैरे टाकलेले आहेत. तर हे छोटंसं गार्डन आहे आणि चारी बाजूने जे आहे ते छान 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 झाडं आहेत. झाडांसाठी तर मी सांगेल खूप भारी आहे. नारळाची झाडं आहेत, फणसांची झाडं आहेत, बदामची झाडं आहेत, तिथं तर आंब्यांची झाडं आहेत. कैऱ्या बघू शकताय वरती, कैऱ्या लागलेल्या आहेत. हे बघ
आणि त्या झाडाच्या खाचात असं जो रेस्टॉरंटचा जो एरिया आहे त्या रेस्टॉरंटच्या मधूनच ते झाड आलेलं आहे. तर त्यांनी त्या झाडाला न तोडता त्याच्यात तिथं कव्हर करून घेतलं आणि ते रेस्टॉरंट बनवलं. तर हा आहे गार्डन एरिया. हे आहे छोटंसं गार्डन. आणि मी बोललो हे थर्ड ब्लॉक सी, लाईनने 3 ब्लॉक आहेत आणि इथूनच जवळ आहे रेस्टॉरंटचा एरिया. खूप मस्त ओपन रेस्टॉरंट आहे, मला तर खूप आवडलं. तर हे जे आहे ते एंट्रन्स आहे. आणि मी जे सांगत होतो ते आंब्याचं झाड, ते बघा त्यांनी तोडलं नाही, त्याच्यातूनच त्यांनी बाकीचं सगळं जे टेरेस त्याचं तयार केलं. आणि हे पूर्ण आंब्याचं झाड आहे वरती आणि हा बुंदा आहे त्याचा, मस्त आहे. हा एंट्रन्स आहे इथून. आणि हे जे आहे इथे सकाळी बफे सिस्टम असतं ब्रेकफास्टसाठी, लंचसाठी आणि डिनरसाठी. तर यांच्याकडे बफे आणि डिनर इन्क्लुडेड आहे. लंचसाठी तुम्ही ऑर्डर करू शकता. तर हा जो आहे तिथे बफे सिस्टम लागलेला असतो. इथे मस्त गाणी वगैरे लावलेली असतात. आणि हे जे आहे सिटिंग एरिया आहे, इकडे बार एरिया आहे, इकडे तुम्ही ऑर्डर वगैरे देऊ शकता. इकडे शेफ वगैरे थांबलेले असतात आणि यांना पण तुम्ही सांगू शकता तुम्हाला जे काही हवं आहे ते ऑर्डर इथे करू शकताय. तुम्ही हॉटेल रूम्स मधून देखील 316 नंबर आहे इथे, तर डायरेक्ट कॉल करून यांना ऑर्डर देऊ शकताय. तुमचं टी असेल, काही स्नॅक्स असतील, जेवण असेल, तुम्ही ते ऑर्डर करून सांगू शकताय. बाकीचा हा पूर्ण सिटिंग एरिया आहे, खूप मस्त आहे, खूप छान बसण्यासाठी, एकदम कुशन्स वगैरे. आणि मला तर खूप आवडलं, एकदम रिलॅक्सिंग आहे. तर हा पूर्ण जो आहे मोठा आहे, खूप भरपूर लोक बसू शकतात इथे. तुम्ही तिथे देखील बसून खाऊ शकता. फॅमिली वगैरे असतील असे टेबल जॉईन केलेले आहेत. जशी आमची मोठी फॅमिली होती, आम्ही सर्वजण एका टेबलवरती बसून जेवण करत होतो. त्याच्यानंतर रेस्टॉरंटला लागूनच पुढे आहे माझं फेवरेट, माझं पर्सनल फेवरेट, तो आहे माझा पूल एरिया, स्विमिंग पूल, ज्याच्यामध्ये आम्ही सकाळी संध्याकाळी खूप एन्जॉय केलं. तर हा स्विमिंग पूल आहे, आय गेस 5 फीट पर्यंत आहे. शेवटचं आहे 410 और 5 फीट, जास्त काही नाहीये, जास्त खोल नाहीये, 6 फीट, तर 5 फीट. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे आमच्या आवडीचं, विहाने खूप एन्जॉय केलं, तो म्हणजे छोटासा जो आहे तो चिल्ड्रन्स एरिया आहे. हा स्विमिंग पूल मधला हा एवढा जो भाग आहे तो लहान मुलांसाठी आहे. हे काही नाही, एक दीड फुटापर्यंतचा असेल आणि बाळांसाठी खूप सेफ आहे, तुम्ही त्यांच्यासोबत राहायचंय. तर हा लहान मुलांसाठी आहे आणि तो जो आहे ते अडल्ट लोकांसाठी आहे. मोठा पूर्ण स्विमिंग पूलचा एरिया आहे. बाकी स्विमिंग पूलच्या बाजूलाच पूर्ण रिलॅक्सिंग चेअर दिलेला आहे साईडला. तिथेच तुम्हाला टॉवेल्स वगैरे सगळे जे आहे ते इथे पुरवली जातात. तर हा असा आहे मोठा एरिया याचा. आणि पुढे जे आहे रेस्टॉरंट पासून पुढे जो आहे तर त्यांचं किचन आहे. तर असा काहीसा आहे माशपी हॉटेल अँड रिसॉर्ट. इकडे हँडवॉश वगैरे साठी ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात छान म्हणजे एवढी झाडं लावलेली इथे, त्याच्यामुळे उन्हाळ्यात देखील तुम्हाला इथून बाहेर जायची इच्छाच नाही होणार, कारण एवढी झाडं आहेत, एवढं थंड वातावरण, एवढं छान वाटतं, प्लीजंट एकदम. तर हे बघा, अजून यांनी झाडं कुंड्याला मध्ये लावलेलीच आहेत. बाकी मोठमोठी झाडे तर बरोबर आहे. इथे जांभळाचं झाड पण आहे, हे जांभळाचं आहे, आंब्याचं आहे, तिकडे फणस आहेत, नारळाची झाड आहेत, तिकडे बदाम आहे, म्हणजे छान आहे. असा काहीसा आहे छोटा पण खूप छान असा माशपी हॉटेल अँड रिसॉर्ट. तर मी स्वतः रेकमेंड करेल की तुम्ही जर फॅमिली सोबत गोवा प्लॅन करत असाल तर मला वाटतं तुम्ही इथे एकदम व्हिजिट करायलाच पाहिजे. आणि खूप बजेट फ्रेंडली आहे, जास्त कॉस्टली नाही. म्हणजे जे नॉर्थ गोवा जे आपण ओळखतो की खूप कॉस्टली वगैरे असतात आणि रूम्स वगैरे व्यवस्थित ठीकठाक असतं. पण माझा जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार सांगतो की एवढे छान, एवढे कॉपरेटिव्ह आहे तिथली लोक सगळ्या बाबतीमध्ये. राईट फ्रॉम रूम सर्व्हिस असेल, रेस्टॉरंटमधली सर्व्हिस असेल, रिसेप्शन असेल, एका कॉलवरती सगळी कामं होतात. तुम्हाला कुठलीही गोष्ट हवी असेल, काही गोष्ट लागत असेल तर तुम्ही एक कॉल करा, ते तुम्हाला रूममध्ये सर्व गोष्टी आणून देतील. आणि मी तर सांगतो, मी 5 स्टार देईन यायला. तुम्ही जर फॅमिली सोबत इथे प्लॅन करायचं आहे तुम्हाला, तर नक्की माशपी हॉटेल अँड रिसॉर्टला तुम्ही व्हिजिट द्या आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आणि ज्यांच्या थ्रू म्हणजे याच्या आधी जे मी आलो मी पर्सनली माझं सगळे बुकिंग केलेत हॉटेल भरपूर सारे, पण हे जे आहे ते आम्ही एका एजंट थ्रू आलो आहे. तर त्यांची जे डिटेल्स आहे मी तुम्हाला डिटेल्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि तुम्ही त्यांना कॉल करू शकता. आणि बाकी जेवढ्या काही डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे तर तुम्ही त्यांना कॉलवर विचारू शकता, तुमचे क्वेश्चन्स, क्वेरीज वगैरे. नाहीतर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी देखील त्याचे आन्सर्स देईन.
आणि बाकी बुकिंग वगैरे सगळं जे काय आहे ते तुम्हाला एजंटचा नंबर देईल, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना तुमच्या सगळ्या क्वेरीज विचारा. आणि डिस्काउंट वगैरे असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा, तुम्हाला डिस्काउंट पण सांगेन मी की त्यांच्याशी बोलून डिस्काउंट करून देईन आणि डिस्काउंट मिळेल तुम्हाला बुकिंगवरती, याची खात्री देतो. पण सांगतो बजेट फ्रेंडली आहे आणि या बजेटमध्ये खूप छान, मला देखील खूप आवडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण फॅमिलीला आवडलेलं आहे आणि विहाने खूप एन्जॉय केलेलं आहे. त्याच्यामुळे नक्की 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 भेट द्या. जर तुम्ही नॉर्थ गोवाचा प्लॅन करत असाल तर या रिसॉर्टला नक्की व्हिजिट द्या. हा, तर हा होता छोटासा एक फीडबॅक किंवा रिव्ह्यू म्हणू शकता. तर हा एक छोटासा ब्लॉग होता त्याच्यावरती. आणि तुमच्या बाकी जे काही क्वेरी असतील ते कॉमेंट्समध्ये विचारा. मी नक्की प्रयत्न करेन सगळ्या कॉमेंट्सचा, सगळ्या क्वेरीजचा आन्सर करण्यासाठी. आणि हा छोटासा ब्लॉग इथेच संपूया. भेटूया पुढील नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.